had seen last time types of matrix. In the types of matrix, first one is addition of two matrices. What is the need of addition of two matrices? Which is the important rule for the addition of two matrices? Same order. Same order. After that, we have to addition. We have to add the positional elements. Positional elements. मतलब A11 add to B11, A21 add to B21 as like this. म्हणजे पोझिशन मध्ये आणि पोझिशनचे काय करायचं आपल्याला ऍडिशन करायचं. ओके. नेक्स्ट पार्ट सबट्रॅक्शन. आफ्टर दॅट मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन इज मोर इम्पॉर्टंट. तुमच्या जर कॅल्सी असेल तर तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करता येतं, काय प्रॉब्लेम येत नाही. कॅल्सी होते डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होतं. मल्टिप्लिकेशन ऑफ two matrices. Next point. Okay, let we have to take one matrix. First we have to take a in general example. For that we have to take general examples. In general examples, A, B, C, D. Okay, this is the A matrix. Next one is the B matrix, is a P, Q, R, S. Okay, now we have to solve this. Finding for AB, we have to find AB, matrix AB, sorry. Okay, you have to write written like this also, no problem. AB instead of matrix A, matrix B, we have to write AB. हे पण नोटेशन चाललं आणि हे नोटेशन पण चालेल, काय प्रॉब्लेम येत नाही. ओके, here we have to use AB, A, B, C, D. Okay, next one P, Q, R, after that S. Okay, आता आपल्याला याच्यामध्ये ऍडिशन करायचं. ओके, काय करावं लागेल ऍडिशन करताना? फर्स्ट रूल कोणता लक्षात ठेवा. पोझिशन तर आपल्याकडे लक्षात आहेतच. हे काय असणार, इकडे काय करायचं, पहिल्या मॅट्रिक्स मध्ये आडवं जायचं, म्हणजे काय हॉरिझॉन्टल वे. and in second matrix we go to vertical ways and multiply first element of this row multiply by first element of this column. 1 minute sir. हेलो सर. हा बोला. ओके बा, ए बी आणि ते काय पी आर आहे. फर्स्ट काय करणार आपण, फर्स्ट ह्याला म्हणजे काय करणार आपण, रो वाईज जाणार. ओके, फर्स्ट मध्ये रो R1 असेल, मल्टिप्लाय काय करायचं, C1 करायचं. C1 म्हणजे काय असेल, सेकंडचा घेतो आपण. सेकंड मधलं काय असेल, कॉलम असेल. समजलं का इथपर्यंत? आपल्याला दोन मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं, फर्स्ट प्रोसिजर काय असेल, तर फर्स्ट मॅट्रिक्स मध्ये आडवं जायचं आणि सेकंड मॅट्रिक्स मध्ये उभं जायचं. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. आणि ती गेल्यानंतर त्यात महत्वाचं काय, परत पहिल्या पोझिशनला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे फर्स्ट रो मधल्या पहिला एलिमेंट असेल त्यानंच काय करायचं, फर्स्ट कॉलम मधल्या पहिल्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं आणि सेकंडला. म्हणजे इथं ए आणि इथं काय पी आहे, बी आणि काय आर आहे. तर असं नाही करायचं, ए पी आणि ए आर असं नाही करायचं. तुम्ही एकाच एलिमेंटला दोन्हीने नाही मल्टिप्लाय करायचं, तर काय करायचं, सेपरेट करायचं. सेपरेट कसं करता येईल बघा. आपण काय करतोय, आडवं जातोय आणि याच्यामध्ये काय करणार, आपण उभं जाणार व्हर्टिकल वे. अँड दिस इन दिस फर्स्ट मॅट्रिक्स वी हॅव टू गो हॉरिझॉन्टल वे. ओके, इन दॅट हॉरिझॉन्टल वे इन फर्स्ट रो
फर्स्ट एलिमेंट मल्टिप्लाय बाय फर्स्ट कॉलम फर्स्ट एलिमेंट. म्हणजे ए ना आपल्याला कशाला मल्टिप्लाय करायचं, पी ला मल्टिप्लाय करायचं. ए पी इन बिटवीन आपण ज्यावेळेस मॅक्झिमम नंबरचं मल्टिप्लिकेशन घेतो असतो त्यावेळेस काय करतो, मिडलला प्लस घेतो ना आपण. सपोज 9 आहे, 8 8 8 आहे, तर आपण काय करतो, अगोदर 8 न मल्टिप्लाय करतो, इथे काय व्हॅल्यू असेल ती घेतो, प्लस सेकंड मल्टिप्लाय करतो, प्लस थर्ड मल्टिप्लाय करतो. त्याच्यामध्ये आपण काय करतो, ऍडिशन घेत असतो. ज्यावेळेस आपण डिव्हिजन करतो त्यावेळेस सबट्रॅक्शन घेत असतो. ओके. Here also at the time of multiplication we have to take in between addition must sign. Okay. म्हणजे यांचं काय करायचं, आपल्याला ऍडिशन घ्यायचं. AP प्लस BR. BR. आता आपण ह्याच्यामध्ये काय केलं बघा, हा जो आता येणार आहे तुम्ही 2x2 तुमचा मॅट्रिक्स येणार आहे, ते कधी पण लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही आता हा 2x2 मॅट्रिक्स तुम्ही मल्टिप्लाय करताय तर तुमचं येणार आन्सर काय असेल माहिती आहे का. मग ह्यातलं काय असं रो कन्सिडर करतो आपण 2 into 2, ह्यातलं काय करतो आपण कन्सिडर कॉलम. म्हणजे तेवढे आपले काय असणार आहे, ह्यातला रो रो किती याच्यामध्ये 2 आहे आणि यातला कॉलम किती आहे 2. म्हणजे जो आपला येणारा मॅट्रिक्स आहे तो किती बाय किती येणार आहे, 2x2 येणार आहे. म्हणजे काय असणार आहे, तो A11 असणार आहे, A12 असणार आहे, A13 असणार आहे. सॉरी सॉरी फ्लो मध्ये एकदम. नेक्स्ट काय असेल, A21 आणि A22. हे तुमच्या पोझिशन असेल, कधी पोझिशन असेल तो ज्यावेळेस 2x2 मॅट्रिक्स असेल त्यावेळेस ना. तर आपल्या इथे दिलेलं असतं बघा, काय दिलं बघा, A11 ह्याचा अर्थ काय माहिती आहे का, ह्यातल्या पहिल्या रो न पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करा. A12 ह्याचा अर्थ काय असणार आहे, पहिल्या रो न दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करा आणि ते तिथं जिथं आहे तिथं लिहून घ्यायचे. सिम्पल. पहिल्या रो न पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये लिहून घ्यायचं. फर्स्ट रो पहिल्या रो न जर तुम्ही दुसऱ्या रो मधल्या सॉरी पहिल्या मॅट्रिक्स मधल्या पहिल्या रो न तुम्ही दुसऱ्या मॅट्रिक्स मधल्या दुसऱ्या कॉलमला जर मल्टिप्लाय केलं तर टेक पोझिशन ऍट दिस हिअर इन दिस प्लेस A12. फर्स्ट रो सेकंड कॉलम इथे सर्व दिलेलं असतं. हे कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या व्यवस्थित. काय कन्सेप्ट समजून घ्यायचं आहे, तर तुमचा येणारा जो मॅट्रिक्स आहे तो काय असणार आहे, I into J असेल ना. जो तुमचा रिक्वायर्ड आफ्टर द सॉल्विंग of two matrices, the order of given order of the next matrices is I into J. I into J means काय असेल, फर्स्ट मधला रो असेल आणि सेकंड मधला काय असेल, कॉलम असेल. त्यांची काय सांगतो आपण, ऑर्डर सांगतो. ऑर्डर ऑफ रिझल्टंट मॅट्रिसेस. दिस इज द रिझल्टंट मॅट्रिसेस. ओके. त्याची ऑर्डर कशी ठरवायची, तर ह्यातलं काय करायचं, रो कन्सिडर करायचा आणि यातला कॉलम कन्सिडर करायचा. त्यानंतर तुम्हाला समजून जाईल की त्यातल्या पोझिशन वगैरे कशा असतात. आपण आता हा सपोज केला A11 A12 A21 A22 झालं नाही, ते 1 1 आहे, तो 1 2 आहे, 2 1 आहे, 2 2. म्हणजे पहिल्या रो न पहिल्या कॉलमला, पहिल्या रो न दुसऱ्या कॉलमला, दुसऱ्या रो न पहिल्या कॉलमला, दुसऱ्या रो न दुसऱ्या कॉलमला. ओके. जाय आपण पुढं. जास्त घेतलं की तुम्ही जास्त कन्फ्युज होता. ए न काय करणार, क्यू ला, बी न एस ला प्लस, त्यानंतर नेक्स्ट सी डी आणि आर एस. सॉरी, सी डी ने काय करणार, पी आर ला मल्टिप्लाय करणार. म्हणजे काय येणार, सी पी प्लस डी आर. नेक्स्ट सी क्यू प्लस डी एस. समजलं काय अडचण आहे त्याच्यामध्ये. काय डाऊट असेल तर विचारा, याच्यामध्ये काय डाऊट असेल कोणाला तर. हॅलो, एनीवन हॅव डाऊट? No, sir. No, sir. No, sir. ओके ओके. अजून जर तुम्हाला जर एक्झाम तुमचं एक्झाम्पल वाटलं असं चुकायला लागले वगैरे काय, तर बघायचं सिम्पल मेथड काय माहिती का, हे ए बी इथं रो मध्ये काय पाहिजे, ए बी सेम पाहिजे आणि खाली सेम हा पण रो पाहिजे, सी डी आलाय का चेक करायचं. आणि त्यानंतर दुसरी वे कोणता अजून काय बघा, हे दोन्ही व्हॅल्यू सेम पाहिजेत. आर आर इथं काय असणार आहे, क्यू क्यू. आणि जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट मल्टिप्लिकेशन येत नाही तोपर्यंत असं सिस्टमॅटिक लिहून घ्या, त्यानंतरच मल्टिप्लिकेशन करा. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करू नका. जर तुम्हाला येत असेल तर नो प्रॉब्लेम. तुम्ही 12th मध्ये झाले पण तुम्ही केलं का नाही काय माहित नाही त्यावेळेस. टेक वन एक्झाम्पल. Let write down question is equal to 1 2 3 4
B is equal to 3, 2, 3, 1, 4. Find A, B. A, B is equal to matrix first लिहून घ्या 1, 2, 3, 4. 2, 3, 1, 4. काय करायचं फर्स्ट पहिल्या ह्याच्यामध्ये काय करणार आडवं जायचं आणि दुसऱ्यामध्ये काय करणार उभं जाणार आहे आपण. तर फर्स्ट स्टेप बाय स्टेप लिहून ठेवा ते. पहिल्यावरून आपण पहिल्या कोणाला मल्टिप्लाय करतो म्हणजे फर्स्ट पोझिशन असेल आपली 1 into 2 इथे लिहून घ्या फर्स्ट एक दोन एक्झाम्पल मध्ये लिहून घ्या काय प्रॉब्लेम येत नाही प्लस 2 into 1 तर सेकंडला जावा 1 into 3 प्लस 2 into 4 3 into 2 प्लस 4 into 1 त्यानंतर 3 into 3 प्लस 4 into 4 चेक करायचं काय सांगितलं तुम्हाला सिंपल वे चेक करायचं तेव्हा 2 ला 2 आहे का बघायचं इथं 1 ला 1 आहे का बघायचं सेकंड पार्ट चेक करत जायचं 3 ला 3 आहे का बघायचं 4 ला 4 आहे का बघायचं एकदा असं नजर फिरवायची नसतं त्याच्यावरून दिस इज द simplest way to find the addition sorry multiplication of two matrices त्याच्यापेक्षा अजून सिंपल कोणता वे नाही आहे आपल्याकडे करा मल्टिप्लिकेशन आणि ज्यावेळेस तुम्हाला हे परफेक्ट जमेल ना तर हे काय करायचं नाही बरं घ्यायचे हळूहळू नाहीच घ्यायचं कारण कॉम्प्लिकेटेड होत जातं हळूहळू तुम्ही घेताना ना डायरेक्ट मल्टिप्लाय केलं की लिहिताना पण सोपं वाटतं आणि ते अवघड वाटत नाही 1 into 2 2 प्लस 2 into 1 2 3 into 1 3 plus 2 into 4 8 3 into 2 6 plus 4 into 1 4 3 into 3 9 plus 4 into 4 16 4 3 8 11 6 4 10 9 6 25 16 25 ऑब्जेक्टिव्ह साठी विचारू शकतात बरं या टाइपचं एक एक्झाम्पल एमसीक्यू साठी काय डाऊट असेल तर विचारू शकता याच्यावरती काय समज नसेल कोणाला काय झाले लिहून नाही सर Yes, sir. ओके ठीक आहे टेक टाइम नोट्स वगैरे व्यवस्थित कलेक्ट करा डबल झालं ही सर काल पण झालं ते काल बऱ्याच जणांना समज नव्हतं ना म्हणून रिपीट तेच घेतलं असं झालं झालं सर. ओके हॅलो सर. झाली
सर आवाज येत नाही. आवाज येत नाही. म्यूट केले मी. काय करा माहिती एक्झाम्पल तुम्हाला दिले मी सॉल्व्ह करायला. टेक वन मोर एक्झाम्पल. करा थोडस सॉल्व्ह करा बघा जमते का हे. जर आपण सॉल्व्ह करू एकदा एक 5 मिनिट घ्या त्यासाठी सॉल्व्ह करण्यासाठी. नाही सॉल्व्ह झालं तर आपण सॉल्व्ह करणारच आहोत. बरं मी जाऊ. हॅलो सर. हा बोला. झालं. झालं का वेट सगळ्यांसाठी आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्यावेळेस फक्त तुमच्या व्हॅल्यू चेक करा. बाकीचे सॉल्व्ह करताय ना. झालं सर. बर. हॅलो सर. हा बोला. एक्झाम मध्ये कॅल्सी अलाउड आहे का? हो कॅल्सी अलॉट असतो आपल्या एक्झाम मध्ये. सर ऑनलाईन एक्झाम मध्ये पण असेल का? हो कॅल्सी Allowed? अलाउड असतोच ना. कॅल्सी अलाउड असतोच. ऑनलाईन एक्झाम तर तुम्हाला सगळंच अलाउड असतं. बुक पण साईडला ठेवू शकतात. कोण बघतो. कॅमेरा असतो साईडला. कॅमेरा चालू असतो बरं का. तुम्ही म्हणणार कॅमेरा बंद करून. झालं बाकी सॉल्व्ह झालं. फास्ट सॉल्व्ह करा. बऱ्याच जणांनी सॉल्व्ह झालेत. झालं सर. ओके. तुम्ही सॉल्व्ह करा.
जास्त कलर युज केल्यानंतर काय प्रॉब्लेम येत नाही ना रे. आता काही जणांना प्रॉब्लेम येतो जास्त कलर असल्यामुळे. नो ओके ठीक आहे. आन्सर पाठवलेला आहे 895 895 10 14 6. ओके चेक करा बरं. म्यूट करा कोण आहेत रे. म्यूट करा रे कोण आहे. परत ते तुम्हाला आवाज तसाच येणार आहे त्याच्यामध्ये रे. रेकॉर्डिंग मध्ये परत तसाच आवाज येतो. AB is equal to 1 1 1 1 1 1 1 1 2 into नेक्स्ट मॅट्रिक्स सांगा कोणता. 2 3 1 2 3 1 हा नेक्स्ट 4 1 3 4 1 3 2 5 1 2 5. ओके आता काय करायचं फर्स्ट रो मध्ये आपल्याला आडवं जायचंय इन हॉरिझॉन्टल वे. इन सेकंड मॅट्रिक्स वी हॅव टू गो इन वर्टिकल वेज. ओके पहिल्या रो न पहिल्या ह्याला मल्टिप्लाय करायचंय 1 into 2 प्लस 1 into 4 प्लस 1 into 2. ओके झाले. आता एक पहिले एक्झाम्पल घेतो बरं का मी या वे मध्ये. बाकीचे एक्झाम्पल तुम्ही असं प्रॅक्टिस करा. जर परफेक्ट येत असेल तर डायरेक्ट सॉल्व्ह केलं तरी काय प्रॉब्लेम नाही. 1 into 1 तेव्हा हे 1 2 3 आहेत. 1 2 3 पहिल्याला दुसऱ्याला तिसऱ्याला मल्टिप्लाय करायचं. त्यानंतर नेक्स्ट 1 1 1 1 3 1 अगेन परत 1 into 1 प्लस 1 into 3 प्लस 1 into 1. आता सेकंड घ्या. 1 1 1 आहे सेमच आहे. 2 4 1 काय करणार हायच घेणार ना मग. हायच नको घ्यायला. बरं मी हायच ठेवतोय लिहित बसत नाही कारण सेमच आहे. ऍज इट इज असल्यामुळे मी हायच घेतलं. ओके तर नेक्स्ट थर्ड घ्या. 1 1 1 into 2 प्लस 1 into 4 प्लस 1 2 into 2. त्यानंतर नेक्स्ट 1 into 3 प्लस 1 into 1 प्लस 2 into 5. टू into 5. नेक्स्ट 1 into 1 plus 1 into 3 plus 2 into 1. करा सिम्प्लिफाय. 1 into 2 2 plus 1 into 4 4 plus 2. त्यानंतर 1 into 3 3 plus 1 into 1 1 plus 1 into 5 5. त्यानंतर नेक्स्ट 1 into 1 plus 1 plus 1 into 3 3 plus 1. सेकंड काय असणार ऍज इट इज. तुम्ही लिहून घ्या बरं का हे मी ऍज इट इज देतो तुम्ही पण ऍज इट इज म्हणा. लिहून घ्या तुम्ही. फर्स्ट इथे काय असणार आहे 1 into 2 आहे ना. 1 into 2 2 plus 1 into 4 4 plus 2 into 2 4. Okay 1 into 3 3 plus 1 into 1 1 plus 10. 1 into 1 1 plus 1 into 3 3 plus 2 into 1 2. करा सिम्प्लिफाय. 2 4 2 8 8 8 4 4 8 plus 2 10. 3 plus 1 4 plus 5 9 9. 10 plus 4 14. 1 plus 3 plus 1 5 5. 3 plus 2 5 plus 1 6. Okay this is the final answer. बघा चेक करा काय डाऊट आहेत कोणाला याच्यावरती. No, sir. नो सर.
झालं. नेक्स्ट घेऊ एक्झाम्पल. Yes, sir. Let A is equal to 2 4 4 4 2 4 4 4 2. Find A square. Find A square. करता येईल फाइंड. Yes, sir. करा. हो सर. Take 5 minutes. हॅलो सर. हा बोला. झालं. काय आन्सर. 36 32 32 आणि खाली 32 36 32 आणि Yes. खाली 32 32 36. सेम आहे का बाकीच्यांचं पण. 34 चेक करा तुमचं काहीतरी क्वेश्चन प्रॉब्लेम झाला काय तर. झालं सर. आन्सर सगळ्यांचं सेम आलंय का. फर्स्ट रो 36 32 40. सेकंड रो 32 36 40. थर्ड रो 32 32 40. काहीतरी प्रॉब्लेम झालाय बाबा. कॅल्क्युलेशन मध्ये चेक Sir. करा. 36 32 32 32 हा. 36 32 32 32 36. काहीतरी एका ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतोय असं वाटतं मला.
36 32 32 32 36 32 32 32 36 करेक्ट आंसर येस सर सेम. येस सर. Yes, sir. येस सर. कारण व्हॅल्यू Yes, सेम sir. आहे तुम्हाला आन्सर Yes, पण sir. सेम यायला पाहिलं डिफरंट आहे सॉल्व करूया आपण a इज इक्वल टू 2 4 4 आणि मॅट्रिक्स एक असं एक ए आहे ना मॅट्रिक्स मध्ये तुम्ही चुकला ना कुठेतरी समजत नाही तुम्हाला आता आपण सॉल्व्ह केलेलं बरोबरच आहे तर सॉल्व्ह करताना व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन देऊन सॉल्व्ह करायचा कधी पण कारण तुम्ही एखादे कुठं कॅल्क्युलेशन तुम्ही जर मिस केलं असेल तर तुम्हाला ते समजून नाही येणार कारण ते असं कोणती मेथड नाही किंवा आपला आन्सर बरोबर आहे की नाही चेक करण्याची ते तुम्हाला सॉल्व्ह करत जावं तर मग समजतं याच्यामध्ये आडवं जाणार याच्यामध्ये काय करणार उभं जाणार आपण ओके ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची 2 into 2 4 plus 4 into 4 16 plus 4 into 4 16 again next second ला जाऊ आता 2 into 4 8 plus 4 into 2 8 plus 4 into 4 16 तुम्ही एक 4-5 एक्झाम्पल या टाइपचे सॉल्व्ह करा बरं का असं म्हणजे लिहून वगैरे व्यवस्थित 2 into 2 4 into 4 4 into 4 असं लिहून हे करा next 2 into 4 8 plus 4 into 4 16 plus 4 into 2 8 next 4 into 2 8 plus 4 into 2 8 plus 4 into 4 16 next one 4 into 4 16 plus 2 into 2 4 sorry 4 plus 4 into 4 16 त्यानंतर next 4 into 4 16 plus 2 into 4 8 plus 4 into 2 8 last one 4 into 2 8 plus 4 into 4 16 plus 2 into 4 8 next 4 into 4 16 plus 2 into 4 8 plus 2 into 4 8 4 into 4 16 plus 4 into 4 16 plus 4 16 16 32 plus 4 36 16 plus 16 32 32 next 32 36 32 32 32 हॅलो Yes, sir. आवाज येतो ना Yes, Yes, sir. मॅसेज आला तर वेगळाच काहीतरी दुसऱ्याने जॉईन केलं का काय वन okay write down next point elementary row transformation and second आहे elementary column transformation सर आधीची स्लाइड हा ओके बरोबर नाही काय चुकलं वगैरे नाही सर बरोबर. ओके elementary column transformation ओके इम्पॉर्टंट आहे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला काय करायचं
if any given matrix, suppose A is a matrix is like 3 2 4 5, any matrix 3 2 4 2. Okay, we have to convert this matrix in the form of identity matrix of order 2. That means 1 0 0 1. How to convert this matrix in this form? If we convert this matrix, given matrix, in the identity matrix, here we have to use the transformation of रो ट्रान्सफॉर्मेशन, अदरवाइज कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे आपण काय करतोय बघा, हा जो मॅट्रिक्स आहे तो काय करतोय, कन्वर्ट करतोय. कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर ते कन्वर्ट करण्याची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं, इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा अर्थ काय म्हणतात, इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, इलेमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. मग तुम्ही एका वेळेस एकच करू शकता, एक तर रो करा, एक नसेल तर एक तर कॉलम करायचं. मीन्स फर्स्ट रो काय असेल, we have apply only one transformation, only one extra the like words, only one transformation at the time of operation, one transformation at the time of operation. ऑपरेशन म्हणजे आपण काय डॉक्टर नाही, ऑपरेशन म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन. मग तुम्ही जे ट्रान्सफॉर्मेशन करता त्यावेळेस, दॅट इज कॉलम और रो. सिमिलरली इथं पण तेच लिहून घ्या. पहिला रूल समजला. एक रूल लक्षात ठेवा, एक यूज करायचं काय एका वेळेस तुम्ही जे ऑपरेशन करा त्यावेळेस एक तर रो करा, नसेल तर एक तर कॉलम करा. दोन्ही ऍट टाइम करायचं नाहीये. ओके, तुम्ही असं फॉर एक्झाम्पल असं रो नका घेऊ. एक मिनिट, फॉर एक्झाम्पल आपण वेगळं घेऊया. फॉर एक्झाम्पल R1 ट्रान्सपोज टू R2, R1 ट्रान्सपोज टू R2. तुम्ही ना असं नाही करू शकत, R1 ट्रान्सपोज टू C1. पॉसिबल आहे काय? नाही. R1 ट्रान्सपोज टू R2, अदरवाइज सेकंड तुम्ही त्यामध्ये जा. फर्स्ट आपण नाही घेतला, R2 प्लस 3R1. तुम्हाला सेकंड घ्यायचं असेल तर काय, C1 ट्रान्सपोज टू C2 असेल, C2 प्लस C3 असेल, C2 मायनस C3 असेल, कोणते असेल. फक्त एक कॉम्बाईन नाही यूज करायचं, सेपरेट पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, ऍडिशन सबट्रॅक्शन ट्रान्सपोज कसं करायचं माहित असेल तुम्हाला सर्व. हे फक्त रोचं घेतो, तुम्ही कॉलमचं घ्यायचं इकडे ऍज इट इज असेल हे. त्यानंतर स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ स्केलर. स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय करणार, कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. R1 वरती आपण अप्लाय करतोय, काय अप्लाय करतोय, KR1. याचा अर्थ काय होतं, R1 वरती अप्लाय करतोय आपण KR1, किंवा काय असेल, R1 वरती अप्लाय करतोय R1 प्लस 2R2. याचा अर्थ काय होतो, R1 वरती आपण अप्लाय करतोय, काय अप्लाय करतोय, R1 प्लस 2R2. दुसरं एक्झाम्पल असेल स्केलर मल्टिप्लिकेशन, म्हणजे आपण इथं आता K मल्टिप्लाय केलं ना, हे K आहे बरं का, व्यवस्थित घेतो नाही परत लिहिताना प्रॉब्लेम. KR1. त्यानंतर नेक्स्ट अजून कोणता शकतो बा, तुम्ही जर असं लिहिलं असेल फक्त R1 प्लस 3R2, हे कोणत्या ह्याच्यावरती अप्लाय केलं, कसं ओळखणार, कोणत्या रो वरती अप्लाय केलेलं आहे, R1 जे फर्स्ट असतं ना त्याच्यावरती आपण अप्लाय करतो. याचं आणि याचं मिनिंग सेम आहे, वेगळं नाही. आपण शॉर्ट मध्ये गेलो ना या वेनं, R1 प्लस 3R2 मीन्स वी हॅव टू ऑपरेशन ऑन फर्स्ट रो. म्हणजे जे चेंजेस होणार ते कुठे होणार आहेत, फर्स्ट रो मध्ये चेंजेस होणार आहेत. ओके, एक्झाम्पल इथं पण एक्झाम्पल घ्या. C1 प्लस 2C3, C2
प्लस 3C4 C2 मायनस C1. फक्त ह्यात एक यूज करायला नाही बरं का, एक्सेप्ट C1 मायनस C2. C1 मायनस C2 असेल, C3 असेल, C4 असेल, हे नाही अप्लाय करायचा कधी. इन रिअर केस मध्येच फक्त युज करायचं आहे. रिअर केस म्हणजे कसं, जेव्हा कुठं सॉल्व्ह होत नाही एक्झाम्पल, त्या फॉर्म मध्ये फक्त हा रूल युज करायचा, नाहीतर रूल करायचा नाही यूज. काय वेळेस आन्सर याच्यामुळे काय होतं म्हणजे चुकतं आन्सर याच्यामुळे, या फॉर्म मुळे C1 मायनस C2 मुळे. C1 मधून मायनस कोणतेही टर्म करायचे नाही. तुम्ही C2 मायनस कोणतेही करा, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. C2 करा, C3 करा. C1 ला तुम्ही कोणत्याही व्हॅल्यू मधून मायनस करू शकता, पण C1 मधून कोणतीही व्हॅल्यू मायनस करू नका फर्स्ट पेज मध्ये, नसेल तर आन्सर डिफरंट येतात. काही एक्झाम्पल मध्ये हा रूल अप्लाय होतो, काही मध्ये होत नाही, त्यामुळे आपण हा युजच करायचा नाहीये. मी काय सांगितलं, C1 मधून कोणताही कॉलम मायनस करायचा नाही कधी, युजच करायचं नाही आपल्याला. हा एक फक्त अशी मेथड आहे की जे युजच करायचं नाही आपल्याला. आपलं फर्स्ट आपण समजून घेतले कोणते फर्स्ट, तुम्ही एका वेळेस एक तर रो अप्लाय करू शकता किंवा एक तर कॉलम अप्लाय करू शकता. ओके, फर्स्ट रूल. सेकंड याच्यामध्ये काय, सेकंड दुसरा एक अजून एक्सेप्शनल केस काय ह्याच्यामध्ये, तर तुम्ही C1 मधून कोणती व्हॅल्यू मायनस नाही करू शकत. म्हणजे करू नका मायनस, करू शकता, काय प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही जर मायनस केली तर आपल्या जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पल मध्ये 100% वर्क होत नाहीये, म्हणजे एक्सेप्शनल केस आहे. काही एक्झाम्पल मध्ये होती, काही एक्झाम्पल मध्ये होत नाही, त्यामुळे आपण अप्लायच नाही करायचे. अजून कोणतं ऑपरेशन असतं, आपण झालं ऍडिशन, सबट्रॅक्शन झालं. सबट्रॅक्शन तुम्हाला माहितीच आहे, काही R1 वरती आपण अप्लाय केलं, सपोज R1 मायनस R2, रो मध्ये काय प्रॉब्लेम नाही, R1 मायनस R2. त्यानंतर नेक्स्ट डिव्हिजन असेल, थर्ड डिव्हिजन. सपोज आपल्याला काय एक व्हॅल्यू अशी, इथं 4 आहे, 2 आहे, सॉरी 2 आहे, 4 आहे, कोणती व्हॅल्यू असेल, इथं आपल्याला 1 आणायचं आहे, त्यावेळेस कोणता रूल युज करता येईल, डिव्हिजन. ओके, कोणता रूल युज करता येईल आपल्याला, डिव्हिजन. कसा डिव्हिजन रूल युज करणार, R1 वरती अप्लाय करतोय आपण 1/4 R2, म्हणजे इथं आपल्याला सॉरी R1 वरती अप्लाय करणार आपण 1/4 R1, म्हणजे इथं आपल्याला व्हॅल्यू काय आणायची होती, 1 आणायची होती ना व्हॅल्यू, म्हणून काय केलं 1/4 R1. दॅट मीन्स R1 आपण अप्लाय करतोय 1/k. हे पण काय स्केलर डिव्हिजन आहे, आपण काय कॉन्स्टंट फिक्स कॉन्स्टंट काय करतो, डिवाइड करतो ते. आणि कधी आपण सपोज इथं 4 व्हॅल्यू तर डिवाइड आपल्याला इथं 1 आणायचं आहे, 4 च्या ठिकाणी 1 आणायचं आहे, तर त्यावेळेस हा रूल युज करायचा. काय म्हणतो बघा मी, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला इथं 1 आणायचे व्हॅल्यू, ओके, मग त्यावेळेस मी हा रूल युज केला, तर त्याला डायरेक्ट मी 4 न डिवाइड केलं, काय आली व्हॅल्यू मला 1 आली. तर 1. असं सपोज तुमच्याकडे इथं 3 आहे बरं का, इथं 3 आहे, इथं काय 5 आहे, इथं 2 आहे वगैरे. ओके, तर मला इथं 1 आणायचं आहे, तर तुम्ही कोणता बेस्ट यूज करणार हो, हा फॉर्म्युला यूज करणार की R1 मायनस R2 यूज करणार, कोणता रूल यूज करणार हो, R1 minus R2. R1 मायनस R2. आता दोन वे आहेत बघा, कोणता वे, हा एक वे आहे आणि हा एक वे आहे. या वेनं तो आपल्या इथं काय, एक लक्षात ठेवा की आपल्याला इथं 1 आणायचं, या ठिकाणी आपण सपोज करतो इथं मला काय पाहिजे, इज इक्वल टू 1 पाहिजे. ओके, मग इथं 1 आणण्यासाठी काय करावं लागेल, मी एक 2 मेथड सांगितले तुम्हाला. एक R1 मायनस R2 म्हणजे 4 मधून 3 मायनस करायचं, हा एक रूल आहे. दुसरा रूल कोणता आहे, त्याला 4 न डिवाइड करायचं. तर त्यातलं तुम्हाला कोणता सोपं वाटतोय, ऍक्च्युअली मध्ये तुम्ही बोल तर हा सोपा वाटतोय तुम्हाला, पण तुम्ही ऍट द टाइम ऑफ कॅल्क्युलेशन इथे तुम्ही 4 ला 4 न डिवाइड केलं, पण इकडे बघायला लागेल तुम्हाला, हे चेक करावं लागतं. 5 ला परत 4 न डिवाइड केलं का 5/4 आलं, म्हणजे काय आलं, फ्रॅक्शन्स आलं. फ्रॅक्शन्स आलं म्हणजे एक्झाम्पल काय झालं, कॉम्प्लेक्स मध्ये गेलं, म्हणजे एक्झाम्पल काय कॉम्प्लिकेटेड झालं जास्त, परत सॉल्व्ह करण्यासाठी प्रॉब्लेम येतो. तर सिंपल काय करायचं, फर्स्ट चेक करताना इथं आपल्याला 1 व्हॅल्यू आणायची आहे ना, चेक करा ना, R1 R2 चेक करा, R3 चेक करा, तिथून काय होतंय का मायनस, किंवा दुसऱ्या कोणत्या स्टेप मध्ये होतंय का, काय सपोज इथं 5 आणि इथं 4 आहे, इथं करा मायनस, इथून परत इकडे ट्रान्सफर करा, काय प्रॉब्लेम नाही. पण डिव्हिजन रूल कधी युज करायचा, सगळं संपलेलं आहे, आता आपला कोणता रूल युज होत नाही, त्यावेळेस फक्त डिव्हिजन रूल युज करायचा, कधी युज करायचा नाही. सोपा आहे म्हणून तो लगेच करायला नाही जायचं, तुम्ही पुढच्या व्हॅल्यू पण चेक करा ना. हा, जर इथे इन मल्टिपल ऑफ 4 असतील देन नो प्रॉब्लेम, वी हॅव टू गो विथ दिस ऑपरेशन्स, नो प्रॉब्लेम ऍट दॅट टाइम. इफ द रो इज मल्टिपल ऑफ 4, मल्टिपल ऑफ 2, ते कोणते असेल तर तुम्ही 2 न डिवाइड करू शकता, 4 न डिवाइड करू शकता, बट इन डिफरंट केसेस. डायरेक्ट या मेथडनं करायचं नाही. कोणती मेथड अप्लाय करायची, फर्स्ट हे चेक करा, R1 मायनस R2 चेक करा,
किंवा दुसरी कोणती मेथड यूज करा. R3 म्हणजे सपोज थर्ड रोला आपल्याला 1 येते कुठेतरी, तिथं 1 आणा आणि त्याला परत ट्रान्सपोज करा, नो प्रॉब्लेम. पण डायरेक्ट नाही लगेच त्याला डिवाइड करून मोकळं नाही व्हायचं. तिथं 1 आण चालू, पण पुढे काय करणार परत? पुढे सॉल्व्ह करण्यासाठी मग तुम्ही 10-15 मिनिटं एक्स्ट्रा घालवणार. तर ते वेळेनं जायचं नाही. अगोदर R1 मायनस R2 चेक करा, किंवा दुसरे कुठं अजून 1 येते का चेक करायचं आणि त्यानंतर पुढे जायचं. तोपर्यंत जायचं नाही. डायरेक्ट लगेच डिवाइड करायला जायचं नाही. तो लास्ट स्टेप आहे. एक्झाम्पल न लिमिट क्रॉस केले की मग तिकडे जायचं, लगेच नाही जायचं. नेक्स्ट घ्या डिव्हिजन. सॉरी, कॉलम वरती अप्लाय करतोय ना आपण. 1 मिनिट. C1 वरती अप्लाय करतोय 1/4 C1. C2 वरती अप्लाय करतोय 1/k C2. ओके, लिहून घ्या फास्ट मध्ये. विल स्टॉप हिअर. 1 मिनिट आम्हाला अटेंडन्स घेऊ द्या. 1 मिनिट अटेंडन्स घेऊ द्या. नाही आता अब्सेंट वगैरे राहू नका बरं का. कारण आता हळूहळू काय स्पीड वाढत जाणार आहे हळूहळू, त्यामुळे तुम्ही